नमस्कार। आज दिनांक 11 जानेवारी 2014। आजची तिथी पौष शुद्ध एकादशी, वार शनिवार। दिनविशेष 11 जानेवारी 1966 साली भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचे निधन। सिटी न्यूजच्या प्राईम टाइम बातमीपत्रात तमाम दर्शकांचे हार्दिक स्वागत। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या। ठळक बातम्यांचे प्रायोजक होते एका रात्रीतून 5 दुकानांमध्ये चोरी, अनेक दुकानांचे शटर फोडले। पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावरील दुकानात चोरीचा अयशस्वी प्रयत्न। मित्राने मित्रावर केले चाकूने वार, बापलेकातील तणाव दूर करण्याच्या प्रयत्नात चाकू हल्ला, मध्यस्थी पडली महागात। चावडी वाचनात विद्यार्थी नापास, अनेक विद्यार्थी गणवेशाविना, शाळेत येऊनही अनेक निरक्षर। जुन्या वैमनस्यातून हल्ला, हल्लेखोर आहेत हत्याकांडातील आरोपी, लोखंडी सळाख व दगडांनी चढवला हल्ला। बालकाशी मद्यप्यांचे अश्लील चाळे, छत्री तलाव येथील घटना, राजापेठ पोलिसांनी मद्यप्याला केलं जेरबंद। चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात। आता बातम्या गुन्हेगारी जगताच्या, अर्थात क्राईम वॉच। राजापेठ असलेली डी राज दूध डेअरी चोरट्यांनी फोडली। टॉमीने शटर वाकवून चोरट्याने आत प्रवेश केला व गल्ल्यातील 6,000 रुपये लंपास केले। राजापेठ पोलीस ठाणे व शहर कोतवाली पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असलेली अनेक दुकानं चोरट्यांनी फोडली आहेत। अनेक दुकानांचे शटर वाकलेले आढळले आहेत। काही ठिकाणी गल्ल्यातील पैसे चोरीला गेले तर काही ठिकाणी चोरीचा अयशस्वी प्रयत्न झाला आहे। राजापेठ नाक्यानजीक असलेल्या डी राज दूध डेअरीचे शटर टॉमीने वाकवून चोरट्याने आत प्रवेश मिळवला व गल्ल्यातील 6,000 रुपये लंपास केले। हिमांशु देवराज तिवारी यांची ही डेअरी आहे। हिमांशु तिवारी सकाळी दुकान उघडण्यासाठी आले असता दुकानाचे शटर वाकलेले दिसले। त्यांनी ताबडतोब राजापेठ पोलिसांना सूचित केलं। सकाळी 6:15 ही चोरी झाली आहे। डेअरीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा चोरटा कैद झाला आहे। त्यावरून वेळ लक्षात आली आहे तर 23 ते 24 वर्षांचा हा चोर असल्याचं दिसून येत आहे। सुदैवाने दुकानात जास्त रक्कम नसल्याने त्याच्या हाती अधिक काही लागले नाही। युनिनॉरच्या शोरूमचे शटर चोरट्याने वाकवलेले आढळले आहे, मात्र तेथून काही चोरीला गेल्याची नोंद नाही। डी राज व युनिनॉरसह आणखीही दुकानं चोरट्यांनी फोडलेत। जयस्तंभ चौकापासून ते राजापेठ पर्यंतच्या अनेक दुकानांचे शटर वाकलेले होते, तर डी राज सह 5 दुकानातील गल्ल्यातील पैसे चोरट्यांनी लंपास केले। जयस्तंभ चौकातील राका मॉलमधील साई सुगंधमधून 10,000 रुपये, कोतवाली लगतचे राजहंस रेडीमेड शोरूम मधून 2100 रुपये चोरट्यांनी चोरले। राठोड मोबाईल्सचेही शटर वाकवले गेले। सगळे दुकानं एकाच पद्धतीने फोडले गेले आहेत, त्यामुळे हे एकाच चोरट्याचं किंवा टोळीचं काम असावं असा अंदाज पोलिसांचा आहे। मुख्य म्हणजे पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावरील दुकानं चोरट्यांनी फोडली आहेत। या चोऱ्यांनी पोलिसांपुढे आव्हान उभं ठाकलं आहे, तर सुव्यवस्थेचे पण 3-13 वाजले आहेत। बालकाशी अश्लील चाळे करताना एका मद्यप्याला अटक करण्यात आली आहे, तर दुसरा फरार आहे। छत्री तलाव नजीकची ही घटना असून राजापेठ पोलिसांनी कारवाई केली आहे। बालकांशी अश्लील चाळे करणाऱ्या मद्यप्याला राजापेठ पोलिसांनी अटक केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार छत्री तलाव नजीक असलेल्या डबक्यात 8 ते 10 बालके रोज पोहण्याकरता येतात। गेल्या 2 दिवसांपासून 2 मद्यपींनी या बालकांना दारू गांजा पाजणे सुरू केले। या बालकांना नशा करवून त्यांच्याशी अश्लील चाळे हे मद्यपी करत। चार्ली कमांडोंनी चाळे करणाऱ्या एका मद्यप्याला अटक केली, तर दुसरा फरार आहे। त्या मद्यप्याचे नाव मुकेश राजपाल यादव असे असून तो देवरणकर नगर येथील राहणारा आहे। जुन्या वैमनस्यातून फ्रेझरपुरा चौकात राहणाऱ्या रमेश लक्ष्मीनारायण वन्ने या 60 वर्षीय वृद्धाच्या घरावर हल्ला चढवण्यात आला आहे। हल्लेखोर 2 वर्षांपूर्वी झालेल्या एका हत्याकांडातील आरोपी आहेत, हे उल्लेखनीय।
2 वर्षांपूर्वी श्यामनगरमध्ये अंड्याच्या गाडीनजीक हत्या झाली होती। या हत्येतील आरोपी जितू कैलास वानखडे, दीपक वानखडे, नागराज शेखर वानखडे यांनी वन्ने यांच्या घरावर हल्ला केला। जुन्या वैमनस्यातून हा हल्ला झाल्याचे समजते। 60 वर्षीय रमेश लक्ष्मीनारायण वन्ने आपला मुलगा परशा वन्नेसह फ्रेझरपुरा येथे राहतात। हत्येच्या आरोपातील वानखडे 15 दिवसांपूर्वीच कारागृहाच्या बाहेर आलेत। त्यांनी रमेश वन्नेच्या घरावर दगड, लोखंडी रॉड यांनी हल्ला चढवला, खुर्च्या तोडल्या। फ्रेझरपुरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। कृष्णा हर्षे। क्या प्रकरण हुआ रात को पहले घर में कोई भी नहीं थे, सब जन कामों पर गए थे। वो तीनों भी भाया दारू पी के आए, मैं और मेरी माई थी अकेली घर में। आके गंदे गंदे गालियां दे रहे हैं, घर में घुस रहे हैं, हम तेरे भाई को मार डालेंगे, जान से खत्म कर डालेंगे, कितने पुलिस वाले लाते लाओ, तुम्हारी कितनी खानदान है। तो हम बोले क्या है तुम्हारा, घर को तुम आओ शांति से बात करेंगे। नहीं बोले, हम घर में घुस रहे हैं, फिर बाद में चले गए गालियां गिला दे के। हम रिपोर्ट देने गए तो हमारा पूरा रिपोर्ट लिखे उन्होंने, पूछे क्या क्या हुआ क्या नहीं। हमने सब बताए कि मेरे माँ के आंग पे आए मारने को, मेरे को आंग पे आए मारने को, गंदे से गंदे गालियाँ दिए। और क्या बोलते 4-5 बजे घर में कोई भी नहीं थे, हम दोनों ही थे। तो तीनों भी जन आके, वो जीतू वानखड़े और वो छोटू वानखड़े और वो शेखर नाम का लड़का, तीनों भी दारू तुल पिए हुए थे और घर में आ रहे थे। कार्रवाई क्या करी पुलिस बोली, हम पुलिस वाले बोल रहे जाओ उनको पकड़ के लाओ। एक पुलिस वाला बोलता मेरे साथ, मैं तो चलने को तैयार हूँ बोले, लेकिन मेरे साथ कोई है ही नहीं बोले चलने को, तो मैं कैसा चलूँ बोले। एक ही पुलिस कर्मी था, उनका बोलना था कि स्टाफ नहीं है, मैं अकेले नहीं जा सकता। हाँ नहीं जा सकता। तो फिर बाद में वो साहब ने बोले जाओ बोले, तुम उनको पकड़ के लाओ बोले। फिर बाद में पुलिस वाले सब यहाँ पर आए, फिर पकड़े उनको, अरेस्ट किया? पकड़े नहीं, अरेस्ट करे थे, रास्ते में छोड़ दिए बोलते एक को, और मेरे भाई को एक पुलिस वाले ने मारा भी बोलते। ये करके उन्होंने पुलिस वाले के सामने पुलिस वालों को गालियाँ दे रहे, गाड़ी में मेरे लड़के को मार रहे, गाड़ी में पुलिस वालों के सामने पुलिस वालों को यहाँ गालियाँ दे रहे, कितने तेरे पुलिस वाले ला ले। अगर थाने में कोई कार्रवाई नहीं हुई तो आप आगे जाएंगे क्या कार्रवाई के लिए, कार्रवाई की मांग को लेकर? जाना तो पड़ेगा ना साहब, अब उनका क्या भरोसा, हमको तो जाना पड़ेगा ना। फिर आगे हम CP-गंज जाएंगे जब भी, क्योंकि ये इतना प्रकरण हुआ, इसका कुछ ये नहीं, ये कौन ये करेंगे। वनवृंदावन कॉलनी शेगाव येथे सिलेंडर लावत असताना अचानक पेटल्याने आग लागली। या आगीत वॉटर फिल्टर, फ्रीज जळालं तर इलेक्ट्रिक वायरिंग बोर्डही जळाले। सुदैवाने जीवितहानी टळली। वनवृंदावन कॉलनी शेगाव येथे शनिवारी सकाळी 10:30 वाजता सिलेंडरने पेट घेतला। निवृत्त सुदाम सोनाजी राऊत हे 72 वर्षीय गृहस्थ एक सिलेंडर काढून दुसरे लावताना सिलेंडरने अचानक पेट घेतला। या आगीमध्ये फ्रीज, वॉटर फिल्टर, इलेक्ट्रिक वायरिंग बोर्ड जळाले। सुदैवाने जीवितहानी टळली। आगीच्या धुराने स्वयंपाकघर काळे झाले। या घटनेची माहिती अग्निशामक दलाला दिली, मात्र दल पोचलेच नाही। नांदगावपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे शेगाव येते, ते दूर पडत असल्याने गाडगेनगरमध्ये समाविष्ट करण्याची मागणी येथील रहिवाशांनी केली आहे। गॅस सकाळी गॅस गेला आणि सिलेंडर लावायला गेले तर स्फोट झाला। काय तर सिलेंडरचा एकदम लावता बरोबर भडकाच झाला गॅसचा। म्हणजे नळी वगैरे लीक होती का? नाही, नळी तर ठीक होती, पण ते लावता बरोबर एकदम निरा चालू करायला गेले तर हो स्फोटच झाला। याच्यामध्ये कोणाला काही हानी वगैरे झाली? नाही हानी। तुमच्या इथं काय काय नुकसान झालं? फ्रीज, फिल्टर पाण्याचं आणि ते छगडी वायरची, गॅस सिलेंडर इंडक्शन आणि वायरिंग पूर्ण घरातली। हो, सिलेंडर जे घेतलं होतं तर ते सिलेंडर चेक करून घेतलं होतं का? चेक नव्हतं, चेक तर केलं होतं, पण ते एवढं नाही, आता ते दिसलं नाही काही एवढं पाणी। असं वास वगैरे येत होता काय? नाही, कारण तिथं 2 जण उभं होतं, पण असं काही वास गीस तर नाही आला। बरं, घरी कोण कोण राहते मग तुम्ही? आम्ही 2च राहतो आणि नाथ आहे। अच्छा, हो, बाकी कोणाला काही नाही हानी नाही झाली कोणाला। शालेय विद्यार्थ्याच्या सायकलला दुचाकीने धडक दिली, त्यामुळे विद्यार्थी गंभीर जखमी झालाय। समाधान नगर येथे ही घटना घडली। दुचाकी चालक धडक देऊन पसार झाला, तर जखमी विद्यार्थ्यावर उपचार सुरू आहेत। विशेष म्हणजे हा दुचाकी चालक इरविनमधील रुग्ण आहे। अंबिकानगर येथे राहणारा 14 वर्षीय आकाश महेश बक्तार हा ज्ञानमाता हायस्कूलचा 9वीचा विद्यार्थी आहे। शुक्रवारी शाळा सुटल्यानंतर आकाश बक्तार सायकलने घरी चालला असता दुचाकीने त्याला धडक दिली। दुचाकी चालक फरार झाला। या दुचाकी चालकाविषयी सिटी न्यूज प्रतिनिधीला मिळालेली माहिती धक्कादायक आहे।
हा दुचाकी चालक म्हणजे इरविनमध्ये वॉर्ड क्रमांक 10 मधील रुग्ण असून त्याला कावीळ झाला आहे. उपचारासाठी दाखल असलेला हा रुग्ण दुसऱ्याची दुचाकी घेऊन दारू पिण्यासाठी गेला व परत येताना आकाश बख्तरला धडक दिली व इरविनमध्ये येऊन आपल्या पलंगावर झोपला अशी माहिती आहे. म्हणजे इरविनमध्ये रुग्णांवर किती लक्ष असते हे यावरून उघड होते. तर दारूचं व्यसन लागलेला व्यक्ती किती आहारी गेलेला असतो की उपचारादरम्यानही तो दारूशिवाय राहू शकत नाही, अशी गंभीर परिस्थिती आहे. भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करायला गेलेल्या मित्रालाच मित्राने चाकूचे वार करून जखमी केलं. बस स्टँड नजीकची ही घटना आहे. मित्राचे वडील दवाखान्यात भरती असल्याने हा जखमी मित्र भेटण्यास गेला होता. तळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सातेफळ येथील रहिवासी अमित उपाध्यायच्या वडिलांची प्रकृती बरी नसल्याने त्यांना एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अमित उपाध्यायचे भाऊ अमोल व आकाशही त्याच्या समवेत होते. अमितच्या वडिलांना भेटायला अमरावतीच्या स्वावलंबी नगरमध्ये राहणारा अमितचा मित्र 23 वर्षीय गजानन बबनराव मोहोड हा शुक्रवारी रात्री 8:30 वाजता गेला असता अमितने आपल्या आजारी वडिलांना 2,000 रुपये मागितले. त्यावरून बापलेकात वाद झाला. म्हणून गजानन हा अमितला घेऊन बसस्थानकानजीक समजूत घालण्यासाठी घेऊन गेला असता अमित व गजानन यांचा वाद झाला. तेव्हा दोघा भावांनी पकडून अमितने गजाननवर चाकूने वार केले. यामध्ये गजानन गंभीर जखमी झालाय. कोतवाली पोलिसांनी दोघा भावांना अटक केली असून एक फरार आहे. 307 कलमान्वये पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. बातमीपत्र टाकूया सामाजिक व राजकीय घडामोडींवर एक नजर. सायबर क्राईम फोफावतो आहे. यापासून नागरिकांनी आपला बचाव कसा करावा याविषयी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलं. सिपना अभियांत्रिकी महाविद्यालयात ही कार्यशाळा झाली. ईमेल हॅकिंग, मोबाईल हॅकिंग, लॅपटॉप हॅकिंग तसेच बँकेतील अकाउंटमधून परस्पर विड्रॉल होत असलेले पैसे, मोबाईलवर बक्षीस लागले म्हणून येणारे मेसेज, क्रॅश कार्ड, डेबिट कार्ड यातून लंपास होणारा पैसा व अन्य सायबर गुन्ह्यांपासून स्वतःला सुरक्षित कसे राखावे याविषयी प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. सिपना अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी हे प्रात्यक्षिक सादर केले. लोगों को एजुकेट करती है साइबर सिक्योरिटी के ऊपर, बिकॉज आज के डेट में आपको मालूम होगा कि पिछले साल भारत का करीब $8 बिलियन का नुकसान हुआ है साइबर क्राइम के ज़रिए. और सरकार ने ये चीज़ महसूस किया है कि इसको हम तभी रोक सकते हैं जब लोगों के बीच में इसके बारे में हम अवेयरनेस पहुँचाएँ. और यही मिशन और यही चीज़ों को लेकर हम आगे बढ़ रहे हैं. हमारा मकसद है कि ज़्यादा से ज़्यादा लोग इसके बारे में अवेयर हों और अपने आप को सिक्योर कर सकें. दूसरी बात है कि भारत में हर साल लोग डॉक्टर्स बन रहे हैं, इंजीनियर्स बन रहे हैं, लेकिन कोई साइबर सिक्योरिटी में नहीं आना चाहता. जाहिर सी बात है कि उनको या फिर इस बारे में मालूम नहीं है या पूरी जानकारी नहीं है. गूगल में अगर आप सर्च करेंगे तो आपको मालूम होगा कि 5 लाख गवर्नमेंट जॉब्स आज के डेट में साइबर सिक्योरिटी में वैकेंट है. तो एक सबसे बड़ी अपॉर्चुनिटी है कि हम वो काम सीख कर वहाँ पे हम जॉब कर सकते हैं. और इसकी ज़रूरत आज हर एक कंपनी को है, हर एक नागरिक को है. बिकॉज इंडिया में अराउंड 6,000 to 7,000 ही हैकर्स हैं जिसको या फिर गवर्नमेंट ने अपने अंदर एम्प्लॉय कर रखा है या फिर वो बैंकों में जो सिक्योरिटी प्रोवाइड कर रहे हैं बैंकों की. बट वो सफिशिएंट नहीं है. अगर आप पिछले साल का डेटा देखेंगे तो ओनली महाराष्ट्र से करीब 400 करोड़ का नुकसान हुआ है. और ये तभी पॉसिबल है कि जब आप और हम थोड़ी इसके बारे में जानकारी लें, हमें क्या करना चाहिए, क्या नहीं करना चाहिए. यही जानकारी हम कॉलेजेस में जाकर, स्कूल्स में जाकर और बड़े बड़े ऑर्गेनाइजेशन में जाकर दे रहे हैं. मैं आपकी न्यूज़ मीडिया का शुक्रगुजार हूँ कि वो आए और उन्होंने हमसे थोड़ी जानकारी ली. मैं चाहूँगा कि ये जानकारी आप लोग लेने के बाद प्लीज़ कहीं ना कहीं से आप इन्फॉर्मेशन ली कि अपने आप को आप डेबिट कार्ड कैसे यूज़ करना है, क्रेडिट कार्ड कैसे यूज़ करना है, अपना सेल फोन कैसे यूज़ करना है, बिकॉज हैकर्स इनको निशाना बनाते हैं.